आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा हप्ता हा आज जमा होणार आहे। देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। आत्ताच बघितलेल्या बातमीनुसार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। दोन्ही हप्त्यांना आता मंजुरी मिळाली। हो शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आली आहे। राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि केंद्र सरकारचा पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये आली असून निधी वितरणाची सर्व तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता, म्हणजे की आपण बोलत आहोत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दल, जो की हप्ता रखडला होता, तो सुद्धा हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आणि केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। तुम्हाला माहीतच असेल, आज अगदी 1 तासापूर्वीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण उपस्थित होते ऑनलाईनरित्या। त्यांच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला की दोन्ही हप्त्यांचं वाटप आता एकत्र करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। परंतु शेतकरी बांधवांनो, तरी पण एक अडचण आहे। हप्त्याचं तर वितरण होणार आहे, परंतु शेतकरी बांधवांना असं वाटत असेल की आज संपूर्ण राज्यभरामध्ये वितरण होणार, तर नाही शेतकरी बांधवांनो। आज फक्त महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। स्वतः महाराष्ट्र सरकारने असं सांगितलं आहे की 2 टप्प्याची योजना आता लागू केली आहे। म्हणजे की एका टप्प्यामध्ये वितरण होणं अशक्य आहे, कारण डीबीटीला मर्यादा असतात। त्यामुळे आता सरकार निर्णय घेतला की 2 टप्प्यामध्ये वितरण करू। आज पहिल्या टप्प्याचं वाटप करण्यामध्ये येत आहे आणि या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण संपूर्ण 18 जिल्ह्याची यादी बघून घेणार आहोत। आता फक्त 1 मिनिट लक्षपूर्वक बघत चला। या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सध्या ग्रामीण भागामध्ये शेतीतील बांधावर आणि सोशल मीडियावर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सातत्याने चर्चा सुरू होती। हप्ता कधी जमा होणार, खात्यामध्ये किती रक्कम येणार, अशा अनेक प्रश्नांबाबत संभ्रम निर्माण झाला होता। अनेक ठिकाणी चुकीची माहिती पसरली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती। मात्र आता सरकारकडून निधी वितरणाचे अधिकृत नियोजन समोर आल्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा आता मिळाला आहे। शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर किंवा असत्य माहितीवर विश्वास ठेवू नका। शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता किती मिळणार, पीएम किसान योजनेचा हप्ता किती मिळणार, शेतकरी बांधवांनो हे सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुमचा जो का प्रश्न आहे की नमोचा हप्ता किती मिळणार, तर 2,000 रुपये तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार आणि पीएम किसान योजनेचा फक्त 2,000 रुपयाचा हप्ता मिळणार। म्हणजे की दोन्ही हप्त्याचे मिळून 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। मागे अशी अफवा सुटली होती की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झाली आणि 3,000 रुपयाचा प्रत्येकी हप्ता मिळणार, तर नाही शेतकरी बांधवांनो, 3,000 रुपये हप्ता मिळणार नाही, तर फक्त 2,000 रुपये हप्ता मिळणार आहे। स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून आज हे सांगण्यामध्ये आलं आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील लाभार्थ्यांच्या पडताळणीसह निधी वितरणाची तारीख आणि तांत्रिक बाबी आता निश्चित करण्यामध्ये आले आहे। या निर्णयामुळे दोन्ही योजनांचे मिळून एकत्रित पैसे खात्यामध्ये जमा होण्याचा मार्ग पूर्णतः आता मोकळा झाला आहे। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे स्वरूप पाहता दर 4 महिन्याला प्रत्येकी 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केले जात असतात। बीड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये मागील हप्ता मिळून ठराविक कालावधी पूर्ण झाल्यामुळे नवीन हप्त्याची प्रतीक्षा वाढली होती। दोन्ही सरकारने आवश्यक निधीची तरतूद केली असून आता डीबीटी प्रणालीद्वारे हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। तुम्ही बीड आणि लातूरमधून असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हणावी लागेल, कारण या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे।
तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून मिळणारा हा हप्ता लहान असला तरी संकटात सापडलेल्या बळीराजासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आधार ठरत असतो. गेल्या हंगामामध्ये बघा, जालना जिल्ह्यामधील अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे झालेले नुकसान लक्षामध्ये घेता सरकारकडून मिळणारा या थेट आर्थिक मदतीमुळे शेतीचे दैनंदिन नियोजन करणे, खते, बियाणे आणि इतर कामे करणे सोपं जात असतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि PM किसान दोन्ही योजना राबवलेल्या जात आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बघा यादीनुसारच वितरण होणार आहे आणि संपूर्ण यादी बघूनच जा. आता बघा, शासनाकडून मिळालेल्या नवीन अपडेटनुसार निधी वितरण सुरळीतपणे व्हावे यासाठी परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या अर्जाची बघा आता संगणकीय पडताळणी पूर्ण केली जात आहे. बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले असणे आणि KYC प्रक्रिया पूर्ण असणे या अत्यंत आवश्यक बाबी असून सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच निधी वर्ग केला जाणार आहे. तर मग आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, काही ठिकाणी एकाच कुटुंबामधील अनेक सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचे निदर्शनास सरकारच्या आल्यानंतर धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पडताळणी मोहीम तीव्र करण्यामध्ये आली होती. केंद्र सरकारने नियमावली कडक करत अपात्र व्यक्तींना या योजनेमधून वगळण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे केवळ नियमामध्ये बसणाऱ्या आणि खऱ्या शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्येच हप्त्याची रक्कम सुरक्षितपणे हस्तांतरित केली जात आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. महाराष्ट्र राज्यभरामध्ये भूमी अभिलेख आणि महसूल नोंदणीची फेरपडताळणी करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर अत्यंत वेगाने पार पडत आहेत. हिंगोली आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवरील कृषी अधिकारी आणि तलाठी यांच्या प्रत्यक्ष समन्वयातून अर्जांची आता कडक शहानिशा करण्यामध्ये आली आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकता. आता मोठमोठे अधिकारी कामाला लावले आहे या योजनेसाठी. या सर्व निकषांच्या अंतर्गत आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमो आणि PM किसान दोन्ही योजनांचे हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहेत. शेतकरी बांधवांनो, कोणतीही चुकीची नोंद असलेले अर्ज या प्रक्रियेमधून आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की जर कसलीही चूक असेल तर मग बाद होणार आहे. केवळ खऱ्या आणि पात्र गरजू शेतकऱ्यालाच या योजनेचा पारदर्शकतेपणे आता लाभ मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुधारित नियमानुसार एकाच कुटुंबामधील केवळ एका सदस्याला या योजनेचा थेट आर्थिक लाभ घेता येईल. परंतु अतिशय महत्त्वाचं म्हणजे वडील आणि मुलगा दोघे जण लाभ घेऊ शकतात, परंतु पती पत्नी असे दोघे जण लाभ नाही घेऊ शकत. आता बघा, वाशिम जिल्हा जर तुम्ही या भागामधून असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते सक्रिय ठेवणे, KYC प्रक्रिया अद्ययावत करणे आणि इतर सर्व आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. यामुळे शासनाकडून वर्ग केले जाणारे हप्त्याचे पैसे DBTच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यामध्ये सुरक्षित कसल्याही अडथळ्याशिवाय जमा होतील. आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की लक्षामध्ये घ्या की हा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार. शेतकरी बांधवांनो, इथून मागे तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता भेटला होता का? जर भेटला असेल तर मग तुम्हाला जास्त काय अडचण येणार नाही. तुम्हाला नमोचा 8वा हप्ता जमा झाला होता का? तर मग तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये आता पण वितरण होईल. परंतु सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मध्य महाराष्ट्रामधील अकोला आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. या भागामध्ये लाखो शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता 2,000 रुपये असा दुहेरी हप्ता म्हणजे की लक्षामध्ये घ्या, दोन्ही योजनांचे लाभ तुम्हाला मिळत आहे आणि 4,000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहे. बँक खात्याशी आधार कार्ड पूर्णपणे जोडलेलं असलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या निधीचा लाभ मिळणार आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या, तसेच उत्तर महाराष्ट्रामधील यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणीकृत व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देखील निधी हस्तांतरणाचे आदेश प्रशासनाकडून देण्यामध्ये आले आहे.
या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्याशी आधार जोडणी आणि EKYC प्रक्रिया पूर्णपणे बरोबर असल्यामुळे DBTद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वेगाने वर्ग केले जात आहे. शेतकरी मोबाईल बँकिंग आणि ATMद्वारे पैसे जमा झाल्याची खात्री करत असून आगामी शेतीच्या कामासाठी हा निधी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता मोठे आनंदाचे वातावरण आणि उत्साहाचे वातावरण आहे. शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्याला मेसेज पण आले आहे की त्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये PM किसान व नमो शेतकरी योजनेचे क्रेडिट झाले. तर मग आता लक्षामध्ये घ्या, खानदेशामधील जळगाव आणि धुळे या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी प्रशासनाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. तांत्रिक त्रुटी नसलेल्या सर्व अर्जांना तात्काळ मंजुरी देऊन या जिल्ह्यामधील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे निधी वर्ग करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते सक्रिय आहे अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही 4,000 रुपयांची रक्कम कोणत्याही मध्यस्थ संस्था न ठेवता थेट सुरक्षितपणे जमा होत आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता एकत्र वर्ग करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे. यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. या भागामधील नोंदणीकृत शेतकऱ्याला मोबाईलवर बघा लागोपाठ संदेश प्राप्त होत असून कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट बँक खात्यामध्ये पैसा जमा होत असल्याने पारदर्शकता दिसून येत आहे. या भागामधील शेतकरी बांधवांना पेरणी व इतर दैनंदिन खर्चासाठी या निधीचा मोठा आर्थिक आधार आता मिळणार आहे. कोकण किनारपट्टीवरील लक्षामध्ये घ्या, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम वर्ग करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ज्या शेतकरी बांधवांची EKYC प्रक्रिया पूर्णपणे बरोबर आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बघा, EKYC अतिशय महत्त्वाचे आहे आणि EKYC झालीच पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण होणार. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, कोणतीही तांत्रिक अडचण न येता दोन्ही हप्त्यांचा लाभ एकाच वेळी खात्यामध्ये प्राप्त होत आहे. राज्य शासनाने बँकांना दिलेल्या स्पष्टपणे निर्देशामुळे हे पैसे थेट खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे समाधानी असल्याचं आता बघायला मिळत आहे. आता बघा, पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य केंद्र असलेला कोल्हापूर, बघा कोल्हापूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित करण्यासाठी बँकांना सूचना देण्यामध्ये आल्या आहे. बँक व्यवहारांमध्ये पूर्ण पारदर्शकता राखून थेट लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोचविली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य सहज उपलब्ध होत आहे. संगणकीय प्रणालीद्वारे ही सर्व प्रक्रिया नियंत्रित केली जात असून सर्व पात्र शेतकरी बांधवांना या दुहेरी योजनेचा तात्काळ फायदा मिळाला आता सुरुवात झाली आहे. शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आदिवासी बहुल पालघर, बघा या जिल्ह्यासह इतर सर्व 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे वर्ग करून ही वाटप प्रक्रिया येत्या 2 ते 3 दिवसात, आता लक्षामध्ये घ्या, संपूर्ण जे काय आपलं राज्य आहे बघा या राज्यभरामध्ये वितरण होणार आहे. 2 ते 3 दिवसामध्ये आज 18 जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे. या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? तुम्ही चेक केलं का? शेतकरी बांधवांनो, जर यादीमध्ये नाव आलं असेल तर मग बघा तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे. बघा, राज्य शासनाचे नवीन GR सरकारने 2 GR काढले आहे. पहिला GR म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा GR, दुसरा GR म्हणजे की PM किसान योजनेचा GR. दोन्ही GRच्या माध्यमातून 4,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता फक्त त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे ज्यांनी की फार्मर ID कार्ड काढलं होतं. त्यामुळे फार्मर ID कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, ही होती 18 जिल्ह्यांची यादी आणि उद्या येणारी यादी पण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.